सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जो जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश याचे कारण आहे, तसेच जो तिन्ही प्रकारच्या तापाचा नाश करणारा आहे, अशा सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो। परमेश्वराची 3 स्वरूपे शास्त्रात सांगितली आहेत: सत, चित आणि आनंद। सत प्रगट रूपाने सर्वत्र आहे, चित आणि आनंद अप्रगट आहेत। जड वस्तूत सत आणि चित आहेत, परंतु आनंद अप्रगट असतो, अव्यक्त रूपाने असतो। तसे पाहिले तर आनंद आपल्या आतच आहे, तरीही माणूस आनंद बाहेरच शोधतो। आनंद तर तुमचे स्वतःचे रूप आहे, आनंद तर तुमच्या आतच आहे। हा आनंद जीवनात कसा प्रगट करावा हेच भागवत शास्त्र आपल्याला शिकविते। लोणी दुधातच असते, तरीही ते आपणास दिसत नाही, परंतु दुधाचे दही करून ते घुसळले तर लोणी दिसून येते। ठीक याच प्रमाणे माणसाला मनोमंथन करून आनंद प्रगट करावयाचा आहे। दुधात जसे लोणी दिसत नाही, तसा ईश्वरही सर्वत्र असूनही डोळ्यांना दिसत नाही। जीव तर ईश्वराचाच अंश आहे, तरीही तो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून त्याला आनंद मिळत नाही। कुणी कसलाही जीव असो, त्याला ईश्वरातच विलीन व्हायचा आहे। जय जय राम कृष्ण।